छोटीशी शिवसृष्टी या पर्वती भागासाठी करायची म्हणून इच्छा व्यक्त केली आणि 2015-16 ह्या अंदाजपत्रकामध्ये रुपये 95 लाख रुपयाची तरतूद केली आणि मयूर थोपटे नावाचा म्हणजे त्या शिल्पकाराला हे शिल्प करण्यासाठी आम्ही दिले आणि एक ठेकेदार दिला. जवळजवळ आम्ही 1.5 कोटी रुपये खर्च केले या ठिकाणी. त्यावेळेला इथल्या काही लोकांनी मला तिथं विरोध केला होता. त्यांनी मला या ठिकाणी सांगितलं होतं की हे पेशवे गार्डन आहे, इथं पेशवे सृष्टी व्हायला पाहिजे. मी त्यांना हे देखील सांगितलं की पर्वतीवर आमचं पेशवे सृष्टीचं काम चालू आहे. आज आम्हाला ह्या ठिकाणी जे विद्यार्थी खेळ खेळण्यासाठी येतात, जे आमचे विद्यार्थी सारसबाग बघण्यासाठी येतात, त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास कळला पाहिजे म्हणून या ठिकाणी एक आम्ही शिवसृष्टी या ठिकाणी आम्ही छोटीशी शिवसृष्टी करत आहे. त्यावेळेला 2016-15 आमचं हे काम चालू झालं. त्यावेळेला जवळजवळ 1.5 कोटी रुपयाचं आम्ही काम केलं. त्यावेळेला ह्यामध्ये डॉक्टर अमोल कोल्हेंचा आवाज आम्ही बरेचसे या ठिकाणी त्याची म्हणजे रूपरेषा आम्ही डिक्लेरेशन केलं होतं. योगायोगाने 2017ला माझा पराभव झाला. केवळ भाजप आणि त्या सत्ताधारी लोकांचा द्वेष आहे की छत्रपती शिवाजी महाराजांची वास्तू इथं होऊन द्यायची नाही म्हणून 12,000 कोटीची तरतूद आहे या महानगरपालिकेमध्ये. अंदाजपत्रक आहे. A+ दर्जाची महानगरपालिका आहे. आपल्याकडे स्वतः नगरसेवक बरेचसे ठेकेदार आहेत भाजपचे. जे ठेकेदार म्हणजे ह्या भागातले सुद्धा 5-5 नगरसेवक आहेत जे सत्ताधारी आहेत, जे सभागृह नेता आहे, उपमहापौर आहे, पण त्यांना शिवाजी महाराजांकडे लक्ष द्यायला नाहीये. या देशाचे पंतप्रधान रायगडवर जातात, छत्रपती शिवाजी महाराजांना नतमस्तक होतात. प्रत्येक महाराष्ट्रात प्रत्येक बोर्डावर मुख्यमंत्री छत्रपती शिवाजी महाराजांना नतमस्तक म्हणजे पुतना मावशीचं प्रेम बाहेर दाखवतात आणि प्रत्यक्ष शिवाजी महाराजांना अक्षरशः कचऱ्यामध्ये ठेवण्याचं काम मूर्ख लोकांनी केलंय. 9 वर्ष झालं. जे आमचं दैवत आहे, ज्याला आम्ही पूजनीय करतो, ह्या महाराष्ट्राचं हिंदुस्थानाचं दैवत आहे आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांची विटंबना करतोय. भारतीय जनता पार्टीला माज आलेला आहे. कसला हा माज आहे की आमचं दैवत आहे, त्या दैवताला कचऱ्यामध्ये आज सकाळी त्यांनी स्वच्छता करायला घेतलेली आहे. म्हणजे तुमचं कमिशन मिळत नाही, केवळ तुमचा इथं पेशवा इथं उतरली का आज या ठिकाणी सांगायचंय आम्हाला. शिवाजी महाराज की शिवद्रोही भाजप सरकारचं करायचं काय.